कुंडलिनी शक्ती जागृती, आत्मसाक्षात्कार, हे काहीतरी नवीन वाटतं ना? हो ना? आज आहे ना आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहे. पण त्यासाठी एक कंडिशन आहे. मी जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर त्याचं काय करायचंय, प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. चालेल ना? चालेल का सर्वांना? बोलता येतं ना सर्वांना? ठीक. पण मला एक सांगा, तुम्ही सर्वजण या ठिकाणी शाळेत येता, कशासाठी येतो आपण? कशासाठी? बरं, शिकून काय करायचंय? हा, मोठं म्हणजे काय? झालं, आपण आध्यात्मिक गेली पाहिजे. आपण त्याला थोडंसं सायंटिफिक बघूया. आपलं काय करायचे, आपले दोन्ही हात असे समोरासमोर आणायचे आणि काय करायचे, हात असे लांब न्यायचे, पुन्हा जवळ आणायचे आणि दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला गार किंवा गरम याच्या व्यतिरिक्त काय जाणवतं ते लक्ष द्या. काय जाणवतं तुम्ही सांगायचं का? हा, एकमेकांकडे खेचताय, बरोबर ना? अशी जाणीव होते का? लोहचुंबक ठेवल्यासारखी, बरोबर ना? ज्यावेळेस आपल्यातील ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस काय होतं, आपल्या टाळूमधून, आता हात मांडीवरती, ठीक आहे, आपल्या टाळूमधून आणि हातामधून आपल्याला या परमेश्वरी शक्तीची जाणीव होते. ठीक आहे. ज्यावेळेस आपण असा हात करतो ते ज्यावेळेस समोरासमोर येतं त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फोर्स तयार होतो. ठीक आहे, ज्याला आपण व्हायब्रेशन सुद्धा म्हणतो किंवा परमचैतन्य. आता काय झालंय, आपल्यातील ही कुंडलिनी शक्ती जागृत झाली. आपण त्या परमेश्वर